ब्रेकनंतर सविस्तर बातमीपत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। भाजप आणि महायुतीचं धोरण पाहिलं तर केवळ फीत कापणं आणि फटाके फोडणं इतकंच आहे। आम्ही काहीतरी करतोय हे दाखवण्यासाठी सगळी उद्घाटनं झाली आहेत का असा सवाल करत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेले प्रकल्प तरी किमान सुरू होऊ द्या असा टोला आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना लगावला। गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। डॉक्टर डी.वाय. पाटील ग्रुपच्या वतीनं आमदार सतेज पाटील यांनी आज कोल्हापूर महापालिकेला 1550 पथदिवे सुपूर्द करण्यात आले। कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना आमदार पाटील महायुती सरकारवर टीका केली। भाजप आणि महायुतीचं धोरण पाहिलं तर केवळ फीत कापणं आणि फटाक्या फोडणं इतकंच आहे। आम्ही काहीतरी करतोय हे दाखवण्यासाठी सगळी उद्घाटनं झाली आहेत का असा सवाल करत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनं झालेली प्रकल्प तरी किमान सुरू करून द्या असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला। केशवराव भोसले नाट्यगृहाची साऊंड सिस्टीम बंद पडल्याचं समजतंय, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या प्रकल्पाचा दर्जा सांभाळला गेलाय की नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला। भाजपचं एकूण धोरण महायुतीचं धोरण बघितलं फक्त फीत कापणे, जाहिराती देणे, फटाकडे वाजवणे याच्या पलीकडे या ठिकाणी नाही। शाश्वत का नाही, भपका करणे फक्त उद्घाटनाचा फार्स या ठिकाणी करण्यात आला, परंतु झालेले उद्घाटनाचे प्रकल्प चालू झाले का मला कळत नाही की एवढी घाई कशासाठी, प्रसिद्धीसाठी आम्ही काहीतरी करतोय दाखवण्यासाठी ही सगळी उद्घाटनं झालेत का। आणि म्हणून माझी प्रशासनालाही विनंती आहे की जी उद्घाटनं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेले आहेत किमान ते प्रकल्प सुरू राहू देत। केशवराव भोसलेची साऊंड सिस्टीम या ठिकाणी काल थांबली असं आमच्या कानावर आलेलं आहे आणि म्हणून किमान जो दर्जा आहे तो दर्जा किमान या सगळ्या बाबतीत सांभाळला गेला आहे का नाही याची काळजी त्या ठिकाणी प्रशासनाने घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे। गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचंही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं। नाही, माझ्याकडे तसा काही प्रस्तावच नाही आहे, मुळात मी अनेकदा जाहीर केलेला आहे आणि शेवटी लढाई करत असताना लढणं हे आमचं कर्तव्य आहे। आमची निवडणूक गोकुळच्या स्वाभिमानासाठी आहे, 5.5 लाख शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी आहे। आत्ता चाललेली तिकडची भांडणं बघता गोकुळची एक हाती सत्ता असली तरच शेतकऱ्याचं भलं होणार आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही पॅनल करणार आहे, ही भूमिका आम्ही घेतलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींच्या कार्यक्रमावर केलेल्या टीकेचाही आमदार सतेज पाटील यांनी समाचार घेतला। राहुल गांधींना तरुणांचा मिळत असलेल्या प्रतिसादामुळं या कार्यक्रमाला खो घालायचा आहे असा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला। या युवक आणि युवतींना राहुल गांधीच आपले प्रश्न सोडवू शकतात याची खात्री झालेली आहे, त्याला मिळणाऱ्या प्रतिसादाला कुठंतरी खो घालायचा म्हणून काहीतरी वक्तव्य मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे। मला त्यांना सांगायचं आहे की हा QR कोड आहे आणि कुणीही रजिस्टर करू शकतं आणि कुणी तिथं येऊ शकतं। आम्ही पक्षाचा बॅनर त्या छात्रवृत्ती गुंजमध्ये कुठेही लावलेला नाही। महापालिकेला 500 रुपयांचा बल्ब घेण्याचा अधिकार महापालिकेला नाही। राज्यातील महापालिकांना दिवे देखील राज्य शासन खरेदी करून देणार आहे, त्यामुळे अंधार पडला तरी आम्ही उजेड कधी पाडणार यासाठी मुंबईकडे पाहिजे अशी अवस्था महापालिकांची स्थिती झाल्याचं सांगून त्यांनी शासनाच्या कार्यपद्धतीचा समाचार घेतला। महापालिकेचा अधिकार आहे, महापालिकेतला दिवा हा कुठला घ्यायचा हा महापालिका निर्णय घेऊ शकत नाही। आता या राज्यातल्या महापालिकेचे दिवे सुद्धा राज्य शासन खरेदी करून देणार आहे, म्हणजे अंधार पडला तर आम्ही मुंबईकडे बघायचं की उजेड कधी पडणार आहे अशी अवस्था राज्यातल्या महापालिकांची। साखरेची MSP वाढली पाहिजे ही साखर कारखानदारांची भूमिका शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे। केंद्र सरकारनं 15 दिवसात निर्णय घेतो असं सांगितलं होतं, मात्र अद्यापही तो निर्णय झालेला नाही। त्याचा परिणाम आता बाजारपेठेवर दिसून येत असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं।